नमस्कार. तर एक महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. ते म्हणजे ज्या स्त्रियांना मूलबाळ नाही आहे, होऊ शकलेलं नाही किंवा ज्या प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यासाठी हा समुपदेशन व्हिडिओ आहे. तर आज तुम्हाला एक स्टोरी सांगते मी. तर एक स्त्री आहे, आता ती 50-55 मध्ये आहे आणि गृहिणी. तर 50-55 म्हणजे आता जवळपास 30-35 वर्षापूर्वी त्यांचं लग्न झालेलं आहे. तर त्यांना मूल नाही होऊ शकलं. सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स त्यांनी केल्या. सगळे नवस, देवपूजा सगळं करून झालं. सगळ्या पत्रिका सगळं बघून झालं. पण नाही होऊ शकलं त्यांना मूल कधी. ठीक आहे. त्याच्या पतीमध्ये तर काही मेडिकल इश्यू नाही निघाला. पण नाही होऊ शकलं त्यांना मूल. तर त्याच्यामागे आता नशीब म्हणा किंवा काहीही म्हणा तुम्ही. तर आता त्याचा परिणाम इतका भयंकर झाला, म्हणजे इतका डिप्रेसिंग त्याचा परिणाम त्यांनी स्वतःवर करून घेतला. ओके, की त्यांची ऐकण्याची शक्तीही गेली. विचार करून करून मी आई होऊ शकत नाही, मी आई होऊ शकत नाही, माझ्यात काहीतरी कमी आहे. ओके, एक गृहिणी जी दिवसभर घरातलं काम करते, आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते, पण पती आणि पत्नी दोघेच आहेत. पूर्ण आयुष्य गेल्या ट्रीटमेंट्समध्ये, पण जो मानसिक गंभीर परिणाम त्याचा झालेला आहे, तो प्रचंड गंभीर खराब परिणाम झाला. स्वतःला त्यांनी कमी लेखलेलं बेसिकली याच्यामध्ये, की त्यांची ऐकण्याची शक्ती गेली, बोलण्याची शक्ती गेली. ठीक आहे. ही म्हणजे ह्या अशा सत्य घटना तुम्हाला भरपूर दिसतील आजूबाजूला. अजून एक स्त्री आहे, की जी 35शी मध्येच आहे, म्हणजे ती पण 10 वर्षापासून प्रयत्न करते. तिने स्वतःला समाजापासून विड्रॉ करून घेतलेलं आहे. आता माझ्यासारख्या स्त्रिया, आम्ही कोण, आम्हाला काहीच फरक पडत नाही समोरच्याला मूल असो नसो. आम्ही बोलताना नॉर्मल बोलू, जसं आपण कुठल्याही स्त्रीशी बोलतो. आमच्याकडे हा विषय नाही आहे. पण साधारणपणे आजूबाजूला भरपूर लोक असे असतात, की वेगळ्या पद्धतीने बोलणे किंवा एकटं पाडणे वगैरे, किंवा सामाजिक दबाव जो आहे एका स्त्रीवरती, तर त्या स्त्रीने स्वतःला विड्रॉ करून घेतलंय म्हणजे समाजापासनं. पण ती स्त्री अगदी बाहेर येतच नाही, म्हणजे ती रांगोळी घालायला बाहेर येत नाही घराच्या, इतकी परिस्थिती आहे. तर हे तुम्ही का करते, कशासाठी करताय हे तुम्ही? मी स्वतः 5व्या वर्षी मूल जन्माला घातलंय, कारण बरेचसे कारण होत त्याच्या मागे, की मी इतक्या उशिरा, मला कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे, इन्फर्टिलिटी वगैरे काहीच नाही. पण तरीही मी मूल 5व्या वर्षी जन्माला घातलं आणि मला पण बऱ्याच लोकांनी विचारलं, "अरे 5 वर्ष झाली बुवा, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का?" पण ते आता मी सिरियसली घेतलं नाही, कारण माझं नियोजन सुरू होतं त्याच्यानुसार. तर मूल नसल्यामुळे तुम्हाला फार वाईट वाटतं, तुमच्या मॅडम तुम्हाला नसतं, तुम्हाला कळलं असतं वगैरे असं तुम्ही म्हणू शकत नाही. मी 5 वर्ष अनुभवलंय. माझं जीवन अतिशय आनंदी होतं. आज मला मुलं आहेत, तरीही माझं जीवन अतिशय आनंदी आहे. आणि मला मुलं नसतेही, मला मुलं होऊ शकलं नसते, माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम असता किंवा इतर काही कारणामुळे मला नसतं मूल होऊ शकलं, तरी मला वाटत नाही की मी डिप्रेशनमध्ये गेले असते. कारण मुलं हा जीवनाचा एक भाग आहेत. ठीक आहे. आपल्या मुलांवर आपलं प्रचंड प्रेम असतं, पण ते या जगात येण्यापूर्वी तुम्ही स्वतःला इतकं डिप्रेस का करून घेताय? खूप भयानक आहे. म्हणजे मी बघू शकत नाही म्हणून मी या विषयावर व्हिडिओ केलाय. तर तुम्ही जर या परिस्थितीमधून जाणार असाल, तर कृपा करून नॉर्मल जीवन जगायचा प्रयत्न करा. मुलं हा आयुष्याचा भाग आहे. मूल नाही म्हणजे आयुष्य संपलं असं होत नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्हाला पण स्वतःला डिप्रेस करून घेऊ नका. ओके. नुसतं मुलांना वाढवणे हाच एक पर्पज नसतो. तुम्हाला तो पर्पज मिळाला असेल, चांगली गोष्ट आहे. तो तुमच्या नशिबाचा भाग आहे. किंवा तुम्ही म्हणा की ठीक आहे, तुमचं जीवन तुम्हाला पूर्ण वाटत असेल, पण अपूर्ण जीवन असं अजिबात काहीच नाही आहे. तर कृपा करून स्वतःला शांत ठेवा आणि सामाजिक दबाव अजिबात घेऊ नका. थँक यू सो मच.